नमस्कार, मी डॉक्टर आशिष दावलकर. आपण आज एस्थेटिक्स मेडिस्पा आणि ॲडव्हान्स एस्थेटिक्समध्ये आहोत. आज आपल्याबरोबर प्रियंका पवार मॅडम आहेत. ते त्यांचा अनुभव सांगणार आहेत. मॅडम, तुम्हाला काय त्रास होता, कशामुळे तुम्ही आमच्याकडे आलात? ॲक्च्युली मला 2019 पासून हेडेकचा प्रॉब्लेम सुरू झालेला. तेव्हा नाकावर थोडंसं ब्लॅक स्पॉट होता. तेव्हा माझ्या काही लक्षात आलेलं नव्हतं की हे कशामुळे झालंय. डोक्याचा प्रॉब्लेम असल्यामुळे आम्ही न्यूरोसर्जनकडे गेलो. त्या न्यूरोसर्जनच्या ट्रीटमेंट 4 वर्ष त्याच ट्रीटमेंट चालू होत्या. त्यानंतर तोपर्यंत माझ्या नाकाचं कार्टिलेज बोन पूर्ण डिस्ट्रॉयड झालं होतं. त्यानंतर मग ENT डॉक्टर मुरारजी घाडगे सरांकडे मी गेले. त्यांनी त्यांची ट्रीटमेंट चालू केली आणि प्लस सरांचा रेफरन्स दिला. आणि त्यानंतर मग मी सरांकडे आले. सरांकडे आल्यानंतर मग सरांनी सांगितलं, सगळं पूर्ण गायडन्स केलं, सगळं कसं काय म्हणजे एकदम कसं होईल काय सगळं सांगितलं आणि मग सर्जरी केली. त्यानंतर मग म्हणजे मी पूर्ण अगोदर खूप खचून गेले होते की एवढं म्हणजे अगोदर चेहरा चांगला होता आणि पूर्ण माझं ब्युटी नाही का म्हणजे चेहरा खूप खराब झालेला आणि कुठे जाऊशी पण वाटत नव्हतं. म्हणजे बाहेर जाणे, फोटो काढणे हे पण म्हणजे मला हेच होत नव्हतं. आणि सरांकडे आल्यानंतर मग मला खूप म्हणजे धीर आला. फक्त बोलण्यातूनच खूप धीर आला. आणि त्याच्यानंतर सर्जरी नंतर एकदम जादूच होऊन गेली नाही का, म्हणजे चेहरा पूर्ण बदलला. आणि आता लोक ऍक्च्युली मला ओळखत पण नाहीये, एवढा बदल झाला सरांकडे आल्यानंतर नाही का. म्हणजे सरांचे मी पहिल्यांदा धन्यवाद नाही का, म्हणजे थँक्यू सर. एवढं हे म्हणजे माझ्यामध्ये पहिला जो आत्मविश्वास होता तो परत आला, आत्मविश्वास नाही का. आणि म्हणजे मी आता नेहमी पहिल्यासारखीच बाहेर जाऊ शकते, फोटो वगैरे काढू शकते. असं मला फोटो काढण्यास सुद्धा म्हणजे खूप वाईट वाटत होतं चेहरा वगैरे बघून, पण आता सगळं पहिल्यासारखं झालेलं. सर्जरीला आता 3 महिने झाले. सर्जरीचा अनुभव कसा होता? आपण बरगडी घेतली आपण करायला, तर किती दिवस त्रास झाला किंवा कसं वाटलं? नाही, त्रास असा अजिबातही काही झाला नाही. फक्त तेवढं 2-3 दिवस त्रास होत होता थोडासा, पण अजिबातही त्रास झाला नाही. आणि म्हणजे सगळं सर जसं सांगतील तसं, मॅडम सिस्टर वगैरे जसं सांगतील तसं सगळं करत गेल्यानंतर काहीही त्रास होत नाही. आणि म्हणजे थोडंसं वेळ म्हणजे 3 महिने लागतात चांगला रिझल्ट बघण्यासाठी. 3 महिने पेशन्स ठेवावं लागतात, तेव्हा मग असं म्हणजे चांगला रिझल्ट आपल्याला दिसून येतो. तुम्ही पण खूप छानपणे सहकार्य केलं. आपण म्हणतो ना की गुड पेशंट, त्या पद्धतीने तुम्ही होतात. आम्ही जे सांगितलं ते अगदी व्यवस्थित काटेकोर पद्धतीने तुम्ही पाळलं. त्यामुळे आम्हालाही सोपं गेलं. आम्हालाही आनंद आहे की तुम्हाला सॅटिस्फॅक्शन मिळालेलं आहे. तर 0 to 10 स्केलवर तुम्हाला कसं वाटतंय आता रिझल्टवर? 10%. 10 आउट ऑफ 10 वाटतंय. ठीक आहे. वेळ लागतो. रायनोप्लास्टी नंतर 3-6 महिने पण लागू शकतात स्वेलिंग जाऊन सगळं सेटल व्हायला. सगळं काही समजून सांगतो. त्यात काही कधी एसिमेट्री म्हणा किंवा काही इश्यूज असतील ते सगळे हँडल करता येतात. आपलं सेंटर फुल्ली इक्विप्ड आहे. त्यामुळे कोणालाही काही इश्यूज असतील नाकाच्या संदर्भात तर त्यांनी अवश्य चौकशी करावी. विल बी हॅपी टू हेल्प. थँक्यू व्हेरी मच.